ईव्हीएम हॅक करतो म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे 2.5 कोटी रुपयाची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचत पुण्यातून एकाला अटक केली. मारुती ढाकणे नावाच्या या आरोपीला 1 लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं असून अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. ज्या नाव असलेला व्यक्ती 5-6 महिन्यांनी मला फोन करत होता आणि मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो. मी त्याला हो सांगत होतो, पण इतका कंटिन्यू मागे लागला होता. मग महिन्याभर विचारलं नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करतो. तर त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हे हॅक करून त्याला चिप बसवतो आणि मतं जसे पाहिजे तशी करू शकतो. आता मला माहिती होतं की सगळ्यात खोट्या गोष्टी आहेत, परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळायचा प्रयत्न केला, पण तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्यांनी मला याच्यासाठी 2.5 कोटी रुपयाची मागणी केली होती. मग मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मान्य मनोज लोहिया साहेबांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली, एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेलं आहे. मुद्दामहून मी तक्रार दिली. माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही, पाळत नाही, संबंध नाही, त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मनी पण नाही. परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या लोकांसमोर ठीक आहे, मी या गोष्टी पुढं आणलेल्या, परंतु अशा गोष्टी अन्य ठिकाणी होत असेल तर या एक जनतेसमोर आणण्याची गरज आहे. कारण या वोटिंग मशीनविषयी जनतेमध्ये जर संभ्रम असेल आणि अशा पद्धतीनं कोणी लोक समाजामध्ये अशा गोष्टी आल्या तो संभ्रम वाढतो, किंवा तो संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न मला वाटतं या हिंदुस्थानचा नागरिक म्हणून, या भारताचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी मला वाटली आणि ती मी पार पाडली. हा भामटा चोर आहे. ॲक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे, जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे. त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं, मग भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि EVM हॅक करू शकतो वगैरे या प्रिटेक्सखाली पैसे मागितले त्याने. प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही. तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे. ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला आहे. कोणाकडे पैसे मागितले होते? त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि मग त्यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आहे. आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे. नगर जिल्ह्याचा राहणार आहे. 1 लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते. तो 2-2.5 कोटी मागत होता. 1 लाख रुपये स्वीकारले होते. अजून दुसरीकडे कुठं आज गेला असं काही नाही कुठेच नाही.